हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. ब्लॉगला आता सुरुवात केली आहे आणि फरशी वगैरे पुसून झाली आहे बघा. पण आता मी स्वयंपाक चालू आहे माझा. आज मी मटण आणलेलं, तर सकाळी सकाळी गेलेली मटण वगैरे घेऊन आली, बनवलं. चपात्या बनवते आणि एक भाकरी बनवायची आहे. तर अर्ध्या चपात्या झाल्यात बनवून, एक भाकरी बनवायची. मी भाकरीच खाते, चपाती खात नाही. जवळजवळ 2 महिने झालं मी डायटिंगवर आहे. डायटिंगवर म्हणजे वजन कमी करण्याच्या नादात आहे. तर हे बघा, मटण मी बनवलंय आज. असं बनवलंय हे मटण फक्त कांद्यामध्येच बनवलं आणि बाकीचा जो मसाला आहे तो टाकलाय. पण असं बाकी खोबरं वगैरे असं काही टाकलंच नाही. हे असं बनवलंय. ठीक आहे. तर इकडे मी चपात्या बनवते. अर्ध्या चपात्या झालेल्या आहेत आणि इकडे बनवलं आहे भात. ठीक आहे, भात झालाय, मटण झालेलं आहे, चपात्या अर्ध्या झाल्यात, अर्ध्या बनवायच्यात. आणि त्याच्यानंतर तन्मय आरोहीला आणायला जायचंय, भांडे घासायचे, फरशी झाली पुसून. तनिष्काने फरशी पुसून घेतली. तर तिला क्लासला जायचं होतं. मग तिचा पप्पा बोलतात आता मला काम आहे, आता मी घेऊन नाही जाऊ शकत. आता माझं आवरलं तर मी घेऊन जाणार, नाही तर माझं क्लास राहिला असं. तर चला मी पटपट आवरून घेते अगोदर काम आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते. आज मी बाहेर पण जाणार आहे, तर बाहेर कुठे जाणार हे तुम्हाला नंतर कळेल. ठीक आहे. तर चला आता मी चालली आहे बाहेर. तुम्हाला बोललेली मी बाहेर जाते. तर अक्षता माझी फ्रेंड आलेली आहे, तिची मुलगी आहे. हां, तर चला बाहेर भेटूया आपण. हां, तर आम्ही आता इथे फिनिक्स मॉलमध्ये आलो होतो. तर कुर्ल्याला आहे ते मॉल आणि इथं यायचं काही फिक्स नव्हतं. पण एवढंच की सगळ्यात पहिलं आम्हाला अगोदर दादरला जायचं होतं, पण आम्ही दादरला गेलो नाही, फिनिक्स मॉलला आलो. बसची वाट बघत होतो. दादरच्या बसऐवजी कुर्ल्याची बस आली, तर म्हटलं चला अगोदर आता कुर्ल्यालाच जाऊया फिनिक्स मॉलला. तर गेलो, तर सेल लागलेलं होतं तिथं कपड्यांचं मॉलमध्ये, त्याच्यामुळे गेलो. खूप सगळ्या इंस्टाग्रामवरती रील्स येत होत्या आणि माझी मैत्रीण बोलली की आपण जाऊन येऊया एकदा. चांगले चांगले कपडे तर दिसत होते इंस्टाग्रामवरती. मग गेल्याच्यानंतर जेव्हा आम्ही बघत होतो तेव्हा खूप चांगले चांगले कपडे पण होते. पण मला असा एकही आवडलं नाही, खरं सांगायला आवडलंच नाही. आणि तनिष्काला एक पॅन्ट आवडली, शूज आवडलं, तर ते आम्ही घेतलं. तिला पॅन्ट घेतली, शूज घेतला, 2 परफ्यूम घेतले मी माझ्यासाठी. पण बाकीचं असं मला काय आवडलं नाही, ड्रेस म्हणा किंवा काय टी शर्ट वगैरे असं मला काय आवडलं नाही, त्याच्यामुळे मी जास्त काही घेतलं नाही. पण सेल होतं तर त्याच्यामुळे ते ठीक होतं. प्राईस वगैरे खूप छान होत्या तसं बघायला गेलं तर. तनिष्काचा शूज खूप छान आहे आणि 499ला भेटला. त्याची रिअल प्राईस त्याच्यावरती होती 900, म्हणजे 999, म्हणजे 1000 रुपये पकडा. पण तो 499ला भेटला. मस्त आहे. जर तुम्हाला जायचं तुम्ही जाऊ शकता. पण टी शर्ट वगैरे पण छान होते. पण मी घेतलं नाही काहीच. म्हटलं नेक्स्ट टाईम जेव्हा मिस्टरांसोबत येईल तेव्हा शॉपिंग करेल, कारण असं शॉपिंग करत म्हणजे जवळचे पैसे जातात, त्याच्यामुळे मिस्टरांसोबत आले की मग ते खर्च करतात. त्या पॅन्ट वगैरे पण छान होत्या. तनिष्काला एक घेतली त्यातली पॅन्ट, तिला आवडली होती म्हणून. आणि मला एक पॅन्ट आवडली होती, म्हणजे माझ्या साईजची नव्हती, त्याच्यामुळे मी घेतली नाही. तर बाकी कॉर्डसेट वगैरे खूप सगळं काही असं होतं. लहान मुलांचे कपडे स्पेशली खूप चांगले आहेत तिथे. मोठ्यांचे नाही एवढे मला आवडले, पण लहान मुलांचे खरंच खूप छान आहेत आणि मला खूप आवडले. मुलींचे स्पेशली मुलींचे कपडे खूप छान छान आहेत तिथे. तर मी, अक्षता, तनिष्का आणि अक्षताची मुलगी म्हणजे माझ्या फ्रेंडची मुलगी, तर तनिष्काला मी घेऊन जात नव्हती. तर ती इतकी रडत होती, मला पण यायचं आहे, मला पण यायचं आहे. तर मग तिला जबरदस्ती घेऊन गेली. म्हणजे ती घरीच होती. मी म्हटलं कशाला उगीच यायचं, अभ्यास करत बस. आता ती 9वीला गेलेली आहे, त्याच्यामुळे तिला म्हटलं अभ्यास करत बस, मी जाऊन येते. तो बोली नाही, तू मॉलमध्ये चाललेस, मला यायचंच आहे. पहिली गोष्ट, मॉलमध्ये जायचं फिक्स नव्हतं, फक्त आम्ही बोललो होतो. तेवढ्यात ती बस आली, त्याच्यामुळे आम्ही आलो इकडे. पण ती बोलली नाही, मॉलमध्ये जायचं आहे, तू जाणार आहेस, मला पण यायचं आहे. आणि हा ब्लॅकवाला जो आहे ना, तो मला खूप आवडला होता. एकच ड्रेस मला हा आवडला, पण त्यात पण साईज नव्हती. यस साईज होती, यस एक्स यस अशी साईज होती, यल साईज नव्हती त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे नाही घेतला. तर त्याच्यानंतर ती बोलली की मला पण यायचं. मग मी तशीच खाली गेली नको म्हणून. तर मग खालून त्यांना फोन लावला आणि बोलली तनिष्का मागे लागली. ते बोलले घेऊन जा. मग परत तिला खालून फोन केला, खाली आली, मग तिला परत घेऊन गेली. असं झालं. नाही तर फिक्स असं काही नव्हतं तिला घेऊन जायचं म्हणून. तर मजा आली मॉलमध्ये, खूप फिरलो, पण खूप मजा केली. आणि सगळी शॉपिंग करायला इतकं काही वेळ लागला नाही, पण बिलिंगच्या टायमिंगला जो वेळ लागला ना भाई, बाप रे, विचारूच नका. इतका टाईम गेला, जवळजवळ 1 तास आम्ही लाईनमध्ये उभे होतो बिलिंगसाठी. तर ठीक आहे, चला व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि इथून पुढे बघत राहा. ओके.
तर आता आमची इथे सगळी शॉपिंग झालेली होती आणि आम्ही तर बिल करायला जाणार होतो. तेवढ्यामध्ये अजून ह्या मॅडमचं काहीतरी आलं की काहीतरी घ्यायचं आहे, त्याच्यामुळे परत आम्ही इथे थांबलो. तर हा होता आजचा असा ब्लॉग होता. तर तन्मय आरोही घरी होते त्यांच्या पप्पाजवळ. तर आम्ही आलो होतो आणि घरी जाण्यासाठी आता आम्हाला वाजलेले आहेत 10:15. तर आता घरी जायला किती वाजतील हे तुम्हीच विचार करा. तर चला आता हा ब्लॉग जो आहे तो इथेच थांबते. नंतर आम्ही दुसरीकडे आलो होतो, तर दुसरीकडे पण शर्ट वगैरे छान होते, पण मला हे नाही आवडले काहीच. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.